चाकणच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करूया। चाकणमधल्या उद्योगांचं राजकीय पक्षांना आवाहन। राजकारण न करता एकत्र येऊन आपण काम करावं। उद्योजकांनी रोहित आणि आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिलाय। लढ्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी चाकणमधून आपण पाहतोय। चाकणच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करूयात असं चाकणमधल्या उद्योजकांनी राजकीय पक्षांना आवाहन करताना त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर राजकारण न करता एकत्र येऊन आपण काम करावं। उद्योजकांनी आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर रोहित पवार यांना हा सल्ला दिलेला आहे। लढ्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले। तर चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि त्याच मुद्द्यावरून अनेक राजकीय विरोधी पक्षांनी आवाज उठवलेला होता। तिथून अनेक उद्योजक सोडून जात आहेत। 20 उद्योजक हे सोडून जात आहेत, टाळं ठोकण्याच्या तयारीत आहे अशा बातम्या समोर आलेल्या होत्या। आणि आता यावरूनच आता या 20 उद्योजकांनी स्थलांतर याच उद्योजकांनी इथल्या चाकणमधल्या उद्योजकांनी राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे। राजकारण न करता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। आणि यावेळी या उद्योजकांनी रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंना सल्ला दिलाय। गेली 8 दिवस आम्ही चाकणमधल्या आमच्या समस्या सर्वांसमोर मांडल्या। सुदैवाने मीडियाच्या माध्यमातून ह्या सगळ्या बातम्या सरकार आणि अर्थातच सगळ्याच राजकीय पक्षांपर्यंत पोहोचल्या। त्याची गंभीर दखल सगळ्यांनीच घेतली। सगळ्यांनीच खरं तर तातडीने ह्या ठिकाणी येऊन चाकणमध्ये भेटी दिल्या, समस्या समजावून घेतल्या। त्याबद्दल मनपूर्वक मी सर्व उद्योजकांच्या वतीनं आणि आम्ही जे 20 उद्योजक जे कोणी आम्ही बाहेर जाऊ असं आम्ही सांगितलं होतं इथल्या समस्यांमुळे, सगळ्यांच्या वतीनं मी सर्वांचेच आभार मानतो। ह्या ठिकाणी चाकण राहण्यास योग्य, उद्योगधंद्यांसाठी अत्यंत अनुकूल असं बनवण्यासाठी आपण सक्रियपणे योगदान देऊया। त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतंही राजकारण आणू नये, कारण राजकारण आलं की दुर्दैवाने आपण बघितलंय की प्रचंड पिछाट होते। आमच्या बरोबर राहा, शासनाला मदत करा, शासनाकडनं जे पाहिजे ते करून घ्या आणि या सुधारणेसाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत। याची कृपा करून दखल घेऊन कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता एक सामान्य नागरिक म्हणून या चळवळीत उतरावं आणि चाकणला चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करावं।